टाकी धुण्यासाठी ॲसिड टँकमध्ये उतरलेल्या 2 कामगारांचा गुड मॉर्निंग मृत्यू झाला आहे। पाण्याची टाकी धुण्यासाठी त्यात उतरलेल्या 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5:15च्या सुमारास पोमाने एक्सपोर्ट कंपनीत घडली। सिद्धाराम यशवंत चलगेरी वय 29 आणि सागर नारायण कांबळे वय 23 राहणार 11 स्वागतनगर भाग 2 कुमठानाका अशी त्यांची नावे आहेत। दोघे मित्र असून प्लंबरचे काम करतात। सिद्धाराम चलगेरी रिक्षाही चालवत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली। सिद्धाराम चलगेरी यांची यश एंटरप्राइजेस नावाची पाण्याची टाकी साफ करणारी फर्म आहे। एक्सपोर्ट कंपनीने त्यांना पाण्याची टाकी साफ करण्याचे काम दिले। 7 एप्रिल रोजी एक टाकी त्यांनी साफ करून दिली। दुसरी टाकी साफ करण्यासाठी 1 मे रोजी चलगेरी पाहणी करून गेले होते। शुक्रवारी दुपारी ते टाकी साफ करण्यासाठी आले। त्यांच्याबरोबर सागर कांबळे, सागर मुलकंटे, संकेत भोसले हे कामगार देखील होते। ते टाकीत ॲसिड टाकून त्या परिसरातील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले। परत आल्यानंतर सिद्धाराम चलगेरी पाण्याच्या टाकीत उतरले, पण टाकीतील विषारी वायूमुळे त्यांचा श्वास गुदमरला। ते बेशुद्ध पडले। त्यांना पाहण्यासाठी सागर कांबळे टाकीत उतरला, तोही बेशुद्ध पडला। या दोघांना पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। ते दोघेही उपचारापूर्वीच मयत झाले होते। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। काल सोलापूर MIDC मधील जे पोमाणी टेक्सटाईल आहे त्या ठिकाणी त्या कारखानदाराच्या घाण पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी जादा पैशाचा आमिष दाखवून स्वागतनगर येथील जे गरीब कष्टकरी मुलं आहेत, सागर कांबळे आणि सिद्धराम चिलवरे, या दोघांना पैशाची जास्त आमिष दाखवून टाकी साफ करण्यासाठी बोलून घेतलं आणि सदरचं टाकी साफ करत असताना कारखान्याच्या मालकाने त्यामध्ये जो ॲसिड टाकला, त्या ॲसिडमुळं त्या 2 मुलांचं गुदमरून त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्या ठिकाणी तिसरा वाचवण्यास गेला असता तोही घाबरलेल्या अवस्थेत वर आला आणि तो सदैवाने वाचला। पण जे 2 मुलांचं जे जीव गेलेला आहे, अशा कुटुंबाचं आज उघड्यावर आलेलं आहेत। खरं तरी कारखानदाराने MIDCमध्ये रीतसर शासनाच्या MIDCमध्ये कारखाना असताना त्या कारखान्याने MIDCकडे तक्रार करून साफ करून घेणं गरजेचं असताना खाजगी मुलांना जास्त पैशाचा आमिष दाखवून जर करून घेऊन जर जीव घालवत असेल तर त्या कारखानदारावर आणि कारखान्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, ही अशी मागणी आमची आहे।